नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी समूह अहवाल लेखन। यामध्ये समूहाचे नाव आहे मराठी भाषा समूह। माहे नोव्हेंबर 2025 करता सभा क्रमांक 6 साठी हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका। याच पद्धतीचे माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील। मित्रांनो, आपणास जर या मराठी भाषा समूहाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे मिळवू शकता। या ठिकाणी मराठी भाषा समूहाचे प्रमुख जे असतील त्या शिक्षकांचं नाव टाकून घ्यायचं आहे। मराठी भाषा समूहातील सदस्यांची संख्या या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। मराठी भाषा समूहातील सदस्यांचे नाव या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून घ्यायचं आहे आणि समूह अंतर्गत झालेल्या बैठकीचे उपस्थितीपत्र या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी उपक्रमांचं नाव दिलेलं आहे। या ठिकाणी उपक्रम राबविलेला आठवडा किंवा दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे। मी या ठिकाणी ब्लँक सोडलेला आहे। आपण जर ही PDF घेतली तर आपण या ठिकाणी हे तारीख किंवा सप्ताह आपण टाकू शकतो। या ठिकाणी एकांकिका हा उपक्रम घेतलेला आहे। आपण ज्या दिवशी हा उपक्रम घेणार आहोत ती तारीख किंवा तो सप्ताह या ठिकाणी मेन्शन करून घ्यायचा आहे आणि उपक्रमाचा कार्यवाहीचा तपशील या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे। विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत एकांकिका सादरीकरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अभिनय कौशल्य, आत्मविश्वास, सृजनशीलता आणि टीमवर्क विकसित करणे हा होता। विद्यार्थ्यांना स्वतःची एकांकिका तयार करून सादर करण्याची संधी देण्यात आली। एकांकिकामधून सामाजिक, शैक्षणिक आणि नैतिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले। स्पर्धेत अनेक गटांनी उत्साहाने भाग घेतला आणि उत्कृष्ट एकांकिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिके देण्यात आली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि कलात्मक अभिव्यक्तीची जाणीव विकसित झाली। या ठिकाणी आपल्याला या उपक्रमातून निर्मित उत्कृष्ट साहित्य या ठिकाणी लेखन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी हा उपक्रम घेत असताना व्हिडिओ काढण्यात आला, तसेच फोटो सोशल मीडियावर पाठवण्यात आलेले आहे। दुसरा उपक्रम या ठिकाणी मी घेतलेला आहे। मी समीक्षक ज्या सप्ताहामध्ये, ज्या आठवड्यामध्ये आपण घेणार आहोत ती तारीख किंवा तो सप्ताह या ठिकाणी आपल्याला नमूद करून घ्यायचा आहे आणि उपक्रमाचा कार्यवाहीचा तपशील या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे। विद्यार्थ्यांमध्ये समीक्षणात्मक विचारसरणी आणि वाचन आवड वाढवण्यासाठी शाळेत विशेष वाचन उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वयोगटानुसार वाचन साहित्य आणि कथा देण्यात आली, तसेच त्यांचे वाचन करण्यासाठी वेळ दिला गेला। विद्यार्थ्यांचे गट तयार करून सदर साहित्य आणि कथांबाबत चर्चा व विचार मांडण्याची संधी दिली गेली। शाळेत उपलब्ध असलेली पुस्तकं वाचून त्यांचे समीक्षण कसे करावे याबाबत शिक्षकांकडून मार्गदर्शन देण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती, समीक्षणात्मक विचारशक्ती, संवाद कौशल्य आणि तार्किक विचारसरणी विकसित झाली। विद्यार्थ्यांनी आपल्या निरीक्षणांचा आणि विचारांचा प्रभावीपणे मांडणी केली, ज्यामुळे त्यांचे बौद्धिक व वैचारिक कौशल्य वृद्धिंगत झाले। या ठिकाणी फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आले आहे। पुढील उपक्रम आहे उपक्रम क्रमांक 3, कथालेखन। विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, कल्पकता आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कथालेखनाची संधी देण्यात आली। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लेखनातून विचार, भावना आणि कल्पनाशक्ती मांडण्यास सक्षम झाले। उत्कृष्ट कथा लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कृती वाचन कोपऱ्यातील फलकावर प्रदर्शित करण्यात आली, ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली। कथा लेखन कसे करावे याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले, तसेच बालसाहित्य उपलब्ध करून दिले गेले, ज्याचा वाचन आणि लेखन शैलीवर सकारात्मक परिणाम झाला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड, निरीक्षणात्मक कौशल्य, सृजनशीलता आणि अभिव्यक्तीची क्षमता वृद्धिंगत झाली। फोटो व व्हिडिओ, ऑडिओ तयार करण्यात आलेले आहे।
4 नंबरचा उपक्रम घेतलेला आहे वाचन कट्टा. ज्या सप्ताहामध्ये ज्या दिनांकाला आपण घेणार आहोत ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास करण्याच्या उद्देशाने शाळेत वाचन कट्टा ही संकल्पना राबवण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना विविध पुस्तके, कथा व बालसाहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्यास प्रोत्साहन करण्यात आले. तसेच गटानुसार वाचन आयोजित करून प्रत्येक विद्यार्थी सक्रियपणे सहभाग होईल याची काळजी घेण्यात आली. शिक्षकांनी वाचनानंतर विद्यार्थ्यांना कथेबाबत चर्चा, विचारमंथन आणि अनुभव शेअर करण्यास प्रवृत्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, शब्दसंपत्ती, एकाग्रता आणि विचारक्षमतेचा विकास झाला. वाचन कट्टा शाळेच्या सृजनशील व शैक्षणिक वातावरणात एक प्रेरणादायी उपक्रम ठरला. या ठिकाणी शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यात आलेलं आहे व त्याचे फोटो हे काढण्यात आलेले आहे. या ठिकाणी शालेय मराठी समूह सदस्य स्वाक्षरी या ठिकाणी करून घ्यायची आहे. अनुक्रमांक या ठिकाणी नावं टाकून घ्यायची आहे आणि स्वाक्षरी करून आपणास हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे नोव्हेंबर करता मराठी भाषा समूहाचे अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.